वडिलोपार्जित जमिनीसाठी मृत वडिलांच्या नावे फेरफार करण्यासाठी अर्ज करणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याला सरकारी कार्यालयात न्याय न मिळता लाच देण्याची सक्ती करण्यात आली आहे। देवलापार येथील तलाठी दिलीप कुमार रानसे यांनी सरळ 2000 रुपयांची लाच मागितली। हा अधिकारी लोकसेवक होता की शोषक हाच खरा प्रश्न आहे। जमिनीचा फेरफार 7/12 वर कर्ज बोजा नोंदवणे ही प्रक्रिया कायदेशीर हक्काची आहे, मात्र त्यासाठी अधिकारी लाच मागत असेल तर हा कायद्याचा आणि सामान्य नागरिकांच्या हक्काचा थेट अपमान नाही का? एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या दुःखाचा गैरफायदा घेऊन त्याला आर्थिक आणि मानसिक त्रास देणं ही कायद्याने दिलेली सत्ता आहे की बेधडक भ्रष्टाचार? या लाचखोर तलाठ्याला तक्रारीनंतर एसीबीनं रंगेहात पकडल्या। एसीबीच्या नागपूर पथकाने रचलेल्या सापळ्यात दिलीप कुमार रानसे लाच घेताना सापडलाय। त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आलाय आणि त्याच्या घराची झडती घेण्यात आली। आता प्रश्न असा आहे, जर हा तलाठी इतक्या सहज लाच घेत असेल तर त्याने याआधी किती लोकांना लुबाडलं असेल? सरकारचे कर्मचारीच जर गरिबांची पिळवणूक करत असतील तर शेतकरी, सामान्य नागरिक, विधवा महिला, वृद्ध अशा अनेकांच्या समस्या घेऊन कोणाकडे जायचं? हा तलाठी पकडला गेला, पण अशा किती तलाठ्यांचं, अधिकाऱ्यांचं अजूनही बिनधास्त भ्रष्टाचार सुरू आहे। त्यांच्यावर कारवाई होणार का? एसीबीच्या पथकाने ही कारवाई करून एक सकारात्मक पाऊल उचलले असले तरी हा फक्त एक नमुना आहे। अशा शेकडो लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे। केवळ अटक करून उपयोग नाही तर कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुढे कुणी सामान्य जनतेच्या न्यायासाठी केलेल्या अर्जावर किती देणार असा प्रश्न विचारण्याची हिम्मत करणार नाही। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।